मी दिलेले पुरावे पाहून आयुक्तांचे डोळे विस्फारले। जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत निकाल राखून ठेवावेत। निवडणूक आयुक्त वाघमारेंच्या भेटीनंतर अविनाश जाधवांची माहिती। अजित पवार यांचा भाजपावर हल्लाबोल सुरूच। भाजपा बकासूर, अजित पवार यांचं विधान महायुतीचं गाडं गडगडलं। आमच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेंच्या घरी नेलं, अविनाश जाधवांनी व्हिडिओच दाखवला। पैसे देऊन नगरसेवक असे बिनविरोध निवडून आणले जात आहेत, जाधवांचा एकनाथ शिंदेंवर थेट आरोप। ठाण्यातील व्हिडिओ अत्यंत गंभीर आहे, वर्दीची शान न राखता पोलीस ते काम करतायत। संजय राऊतांचा पोलिसांसह शिंदेंवरही हल्लाबोल। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभांचा धडाका, देवेंद्र फडणवीस 4 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर। मुंढवा जमीन प्रकरणामध्ये भाजपाचाही संबंध, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा गौप्यस्फोट। विजय कुंभार यांच्याकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या जागेवरही बोट। निवृत्त होतो असं म्हटलेलं नाही, निवृत्तीच्या चर्चेवर नारायण राणेंकडून पूर्णविराम। जिथे हिरवे साप वळवळतील तिथे नितेश राणे दिसतील, नितेश राणे यांचं नाशिकमध्ये वक्तव्य। उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, माजी महापौर शुभा राऊळांचा राजीनामा, राऊळ हाती कमळ घेण्याची शक्यता। फडणवीसांनी अमरावतीकरांचा अपेक्षाभंग केला, दौऱ्यासाठी भाड्यानं लोक आणली। अमरावतीतील दौऱ्यावर यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल। प्रणिती शिंदेंच्या भाजप प्रवेशाच्या अफवाच, त्यांनी आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही। चंद्रशेखर बावनकुळेंचं सुजात आंबेडकरांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण। नवनीत राणांच्या वक्तव्याला असदुद्दीन ओवैसींचं प्रत्युत्तर, तुम्ही 4 नाही 20 मुलं जन्माला घाला, ओवैसींचा पलटवार। बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारीला जयंती आधी फोर्ट परिसरातील बाळासाहेबांच्या पुतळ्याची डागडुजी सुरू। छत्रपती संभाजीनगरमधला धक्कादायक प्रकार, MIM समर्थकांनी उधळल्या नोटा, प्रचार रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल।